कालभैरव जयंतीनिमित्त भगवान कालभैरवाची पूजा केली जाते। यावर्षी कालभैरव जयंती 12 नोव्हेंबरला बुधवारी साजरी केली जाईल। कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते। धार्मिक आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शंकराने कालभैरव म्हणून अवतार घेतला होता। चला तर मग जाणून घेऊया यामागील शुभ वेळ व पौराणिक कथा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। कालभैरव जयंती 2025 मध्ये 12 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल। या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी आहे, जी सकाळी 11:08 सुरू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 10:28 पर्यंत असेल। या दिवशी भक्त कालभैरवाची पूजा करून भीतीवर मात करण्यासाठी आणि वाईट शक्तीपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रार्थना करतात। पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, पूजेसाठी तयारी करा। कालभैरवाची पूजा रात्री केल्यास त्याचा लाभ मिळतो। भगवान शंकर आणि कालभैरवाचं फोटो असल्यास तिथे दिवा लावा। मध्यरात्री धूप, काळे तीळ, दिवा, उडीद आणि मोहरीच्या तेलाने कालभैरवाची पूजा करावी। कालभैरव जयंतीला कालभैरवाला फळांचा नैवेद्य दाखवावा, तसेच जिलेबी किंवा इमरतीचा नैवेद्य दाखवावा। कालभैरव अष्टक म्हणावं आणि आरती करावी। शेवटी क्षमा प्रार्थना करा आणि काळ्या कुत्र्याला भोजन द्या। काळा कुत्रा हा कालभैरवाचं वाहन असल्याने लाभ मिळतो। त्यानंतर 108 वेळा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करा। कालभैरवाला पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं। कालभैरवाच्या जन्माबाबत शिवपुराणात एक महत्त्वपूर्ण कथा सांगितली गेली आहे। कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। याबाबत एक कथा सांगितली गेली आहे। एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यात सृष्टीतील सर्वोत्तम निर्माता कोण यावरून वाद झाला। सर्व देवता यात सहभागी झाले होते। तेव्हा सर्वांसमोर भगवान ब्रह्माने 5व्या मुखाने सृष्टीचा रचयिता असं सांगत सर्वोच्च असल्याचा दावा केला। त्यांच्या म्हणण्यातून अहंकार स्पष्टपणे जाणवत होता। तेव्हा शिवाने नम्रपणे अहंकाराचा त्याग करण्याचा सल्ला दिला, पण ब्रह्मदेवानी त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि भगवान शिवाचा अपमान केला। भगवान शिवांना हा अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी एक उग्र रूप धारण केलं। या रूपाला कालभैरव असं पूजलं गेलं। कालभैरवाच्या हातात त्रिशूळ, कमंडलू होते, तसेच गळ्यात नरमुंडीची माळ होती। त्यांच्या उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलन आणि न्यायासाठी स्थापित झाली होती। कालभैरवाने ब्रह्मदेवांच्या 5वं मुख कापलं, कारण ते अहंकाराचं प्रतीक होतं। त्यानंतर भगवान ब्रह्मानी आपली चूक कबूल केली आणि क्षमा मागितली, पण ब्रह्मदेवाचं शिर कापल्याने पाप लागलं होतं। प्रायश्चित म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोचले आणि पापातून मुक्त झाले। यामुळे काशीला मुक्तिस्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं संबोधले जाते। तर तुम्हाला हा आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा। बघा तुम्ही व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।